हे हतबल झालेले आहेत आणि घाईघाईने त्यांनी आज कोविड भत्त्याची 50% रक्कम कामगारांच्या खात्यामध्ये जमा केली। तसं आज 14 ऑगस्ट आहे, उद्या 15 ऑगस्टला सुट्टी असल्यामुळे कामगारांच्या पगाराचा दिवस आज संपूर्ण कुलाबा बँके, कुलाबा ऑफशोर सप्लाय विभाग, दादर कार्यशाळा, वडाळा या संपूर्ण ताडदेव आगारवाडा या संपूर्ण मुंबईभर आजची प्रचार यानंतर राबली, कारण उद्या सुट्टीचा दिवस आहे आणि परवा म्हणजे उद्या 15 ऑगस्ट गोकुळाष्टमी। विषय असा आहे की BHT ही जवळजवळ सगळे मराठी कामगारांनी भरलेली आहे BHT, आणि BHTमध्ये गेले कित्येक वर्ष शिवसेना त्या ठिकाणी काम करते आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जन्म झाल्यापासून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आणि आज ह्या BHTमध्ये काम करणारे मराठी भाषिक आणि त्यांचे संसार वाचवण्याची जबाबदारी आम्हाला सगळ्यांची। आणि म्हणून दोन बंधूंनी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन्ही युनियनच्या अध्यक्षांनी निर्णय केला की आपण दोघांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्याची आवश्यकता आहे, कारण ही निवडणूक ही त्या ठिकाणी असणारी जी काय बँक आहे पतपेढी, त्या पतपेढीसाठी फार महत्त्वाची आहे आणि म्हणून आम्ही दोघांनी त्या ठिकाणी एकत्रितपणे निवडणूक लढवतो। कदाचित मिळतीच्या मनात काहीतरी वेगळं असेल आणि म्हणून ही सुरुवात झाली असं समजलं आहे। मला असं वाटतं की कार्यकर्त्यांची मनं प्रचंड प्रमाणामध्ये जुळलेली आहेत। कसं होतं, निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर युती आघाडी होते, त्यानंतर कार्यकर्ते जुळतात, पण या ठिकाणी अजून कुठलीही निवडणूक जाहीर झालेली नसतानासुद्धा शिवसेना आणि मनसे यांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये मिसळू लागलेले आहेत। पूर्वी मिसळत होते, आता जास्तच मिसळलेले दिसत आहेत। त्यांच्या मनाची तयारी झाली की कुठल्या पक्षामध्ये लढाई लढायची आहे आणि ती लढाई शेवटपर्यंत घेऊन जायची। ताकद नाही आहे आणि त्या पद्धतीने आता सगळा हा गोळ समोर येतो, त्याच्यावरती कशा पद्धतीने तुमची तयारी चालू? एकंदरीत तुम्ही जर पाहिलं तर शिवसेना पक्ष काय किंवा मनसे पक्ष काय, हे कॅडर बेस असणारे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा, आणि कार्यकर्त्यांची फळी त्यांची प्रचंड प्रमाणामध्ये जिकडे तिकडे आहे। ही गोष्ट खरी आहे। 2016-17 पासून आम्ही या विषयावरती बोलतो आहोत की साधारण मतदान हे EVMच्या माध्यमातून सोडलं जातं आहे, अशा प्रकारची भावना आमची होती आणि म्हणूनच आम्ही 10 जनपदला सोनिया गांधीजींना पण भेटलो होतो, लोकभवनला आम्ही ममता बॅनर्जी मॅडमला पण भेटलो होतो आणि वेगवेगळ्या राज्याच्या प्रमुखांनाही आम्ही त्यावेळेला फोन वगैरे करून चर्चा केली होती। आणि सगळ्या देशातील लोकांनी निवडणुकांवरती जर बहिष्कार टाकला तर त्याचा परिणाम प्रचंड प्रमाणात होईल, इंटरनॅशनल प्रेशर येऊ शकतो। पण दुर्दैवाने ती घटना घडली नाही। काय झालं आहे की बाळासाहेब पण होते त्यावेळी आणि राज ठाकरेसुद्धा, ते आज बोलतात ते कालांतराने लोकांना कळतं, त्याला आम्ही काय करू शकत नाही। परंतु ठीक आहे, आता लोकांना जाग आलेली आहे आणि आता लोक निश्चितपणे कायदे निर्णय घेतील अशी माझी भावना। राहुल गांधींनी ज्या पद्धतीने सगळे मतदार यादीमधला जो गोळ समोर लागलेला आहे, या बाबतीत तुम्ही सुद्धा आता काही वेगळं पाऊल टाकणार आहात का? मला असं वाटतं की आम्हीसुद्धा ती मागणी केलेली आहे। आम्ही निवडणूक आयोगाला भेटलो होतो, निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना आणि इलेक्शन कमिशन जे आहे राज्यप्रमुख त्यांनाही आम्ही निवडणुकीचे सांगितलेलं आहे की तुम्ही या निवडणुकीच्या याद्या तपासण्याची आवश्यकता आहे, त्याचं पुनरीक्षण करण्याची आवश्यकता आहे आणि तेही त्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे। कबूतराला खाद्य टाकण्यास बंदी दिलेली आहे, तरी देखील आपला कबूतरखान्याच्या आसपासच्या सोसायट्या तिथे टॅरेसवरती अद्यापही खाणं टाकलं जातं। मला असं वाटतं या बाबतीमध्ये कोर्टाने डायरेक्शन दिलेले आहेत। राज्याच्या प्रमुखांनी विचार करायचा आहे की कोर्टाचे डायरेक्शन पाळायचे की धर्माचे डायरेक्शन पाळायचे, याचा विचार राज्याच्या प्रमुखांनी केला पाहिजे। मला असं वाटतं
कायद्याचा सन्मान कुठलाही धर्मीय माणूस असो तो राखतो, तो राखणार. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जसं समजता तो 80-90% जैन बांधव हा त्या बाबतीत विरोधात आहे. कारण माझ्या मतदारात प्रचंड जैन सोसायटी आहे आणि त्या जैन सोसायटीतील लोकही मला त्याप्रमाणे बोलून दाखवत आहेत आणि म्हणूनच मला वाटतं की हा विषय आता लवकरच संपुष्टात येईल. ज्या पद्धतीनं मराठी एकीकरण समितीवरती पोलिसांनी कारवाई केली, कोर्टाचे निर्देश असताना सुद्धा सातत्यानं कंट्रोल केला जातो, पोलिसांची ही कोर्टची भूमिका आहे म्हणायची. मला असं वाटतं कायद्यासमोर बाळा नांदगावकरही सारखं आहे आणि इतर भाषिके असतील तर तेही सारखे आहेत. कायद्यासमोर सगळ्यांनी जर गुन्हा कोणी केला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि त्या प्रकारची कायदेशीर कारवाई सरकारने करावी अशा प्रकारची मागणी सन्मान्य राजसाहेबच स्वतः बोललेले आहेत. सुदैवाने अशी परिस्थिती आहे की अचानक आमच्या 2 संघटना एकत्र झाल्या. कार्यकर्त्यांच्या मनात तर केव्हापासून आहे, पण 2 बंधू एवढे जवळ येतात म्हटल्याबरोबर मी देशपांडेंना फोन केला आणि सांगितलं आपण जवळ होऊया, सुरुवात तर करूया एकत्र होण्याची. या बेस्टच्या सोसायटीमधून जर विजय आपण मिळवला, कारण तो विजय आता सर्वसामान्य राहिलेला नाही. बी जे पीची 3 मोठी युनियन, मोठे लोक, त्याच्यामध्ये नारायण राणेंसारखी फार मोठी व्यक्ती, या सगळी मंडळी आमच्या विरोधात आहेत. आणि त्या विरोधाला न जुमानता जर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी उद्या ही सोसायटी आम्हाला दिली, ह्या सोसायटीमध्ये शिवसेना आणि मनसे विजयी झाली, तर मात्र मला असं वाटतं की ही परंपरा ह्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये सुरू होईल. देवाने असं करावं, ज्याचं श्रेय ही परंपरा सुरू करण्याचं श्रेय मला शिवसेनेकडनं आणि बाळ आणि देशपांडेंना त्यांच्याकडनं मिळेल आणि कायमचं हे इतिहासामध्ये कोरलं जाईल की दोन्ही बंधू एकत्र आले, शिवसेना एकत्र झाली, मराठी माणसं एकत्र झाली आणि मराठी माणसांनी इतिहास बदलला.